या गावची परंपरा सांगितली की बाबा इथं हनुमानाचं नाव घेत नाही, पण तो सवयीप्रमाणे प्रत्येक वेळी त्याची करामत दाखवताना जय बजरंगबली म्हणायचा. आणि झालं ना, दोरीवरनं पडून बेशुद्ध झाला तो. मग त्याला गावातल्या लोकांनी उचलून निंबा दैत्याच्या मंदिरात नेलं आणि तिथे तो शुद्धीवर आला. आता हा किस्सा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? मलाही वाटलं. आणि आणखीन एक कमाल गोष्ट माहिती आहे, अहो या गावात येणारे नवरदेवही हनुमान, मारुती, पवन नावाचे नसतात. असला तर त्याचं नाव बदललं जातं. एक बाळ सारखं रडायचं, दवाखाने करून झाले तरी उपयोग नव्हता. मग शोध घेतल्यावर लक्षात आलं की त्याच्या खाली जे अंथरूण आहे त्यावर मारुतीचं चित्र होतं. एकदा बाहेर गावचे लोक त्या गावात गेले तर त्यांच्या गाडीवरती हनुमानाचा फोटो होता. गाडी गावात शिरल्या बंदच पडली. ती काही गेल्या चालू होईना. शेवटी गाडी ढकलत गावाबाहेर आणावी लागली, तेव्हा ती चालू झाली. असे असंख्य किस्से या गावातले लोक सांगतात. पण मूळ प्रश्न तसाच राहिला की हनुमंताचं इतकं वावडं असण्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे, या गावाचा संबंध रामायण काळाशी आहे. हनुमान आणि निंबा दैत्याचं युद्ध झालं होतं. आता या युद्धाभोवतीच्या अनेक कथा ज्या या गावात सांगितल्या जातात त्या थोड्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये थोडा फरक आढळतो. पण मूळ मुद्दा हा आहे की हनुमान एकदा इथे आला होता आणि निंबा दैत्याचं हे क्षेत्र असल्यामुळे निंबा दैत्याचं आणि हनुमानाचं युद्ध झालं. युद्ध मोठं भयानक होतं, पण ते युद्ध चालू असताना निंबा दैत्याच्या तोंडून हनुमंताला हे राम ऐकू आलं आणि आश्चर्य वाटलं की दैत्याच्या तोंडी रामाचं नाव कसं? तेव्हा त्याला कळलं की हा निंबा दैत्य जो आहे तो रामभक्त आहे. प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते आणि सीतामातेचं हरण झालं होतं, तेव्हा सीतामातेला शोधताना जेव्हा प्रभू श्रीराम या भागातून गेले, तेव्हा या निंबा दैत्याने प्रभू श्रीरामांची मनोभावे सेवा केली होती. निंबा दैत्य आणि हनुमानाच्या युद्धानंतर प्रभू श्रीराम सुद्धा तिथे आले आणि त्यांनी निंबा दैत्याला हे गाव वरदान म्हणून दिलं. या गावात नेहमी तुझी पूजा होत राहील असं वरदान दिलं. तेव्हा निंबा दैत्य म्हणाला, पण प्रत्येक गावात तर हनुमंताची पूजा होईल असं वरदान आहे. तेव्हा प्रभू श्रीरामांनी सांगितलं की या गावात मात्र हनुमानाची नाही तर तुझी पूजा होईल. इथे हनुमंताचं मंदिर नसेल आणि त्याच्या नावाचा उल्लेखही नसेल. आणि तेव्हापासूनच या गावामध्ये निंबा दैत्याचं मंदिरही आहे आणि निंबा दैत्याची पूजाही होते. पाडव्याला इथे निंबा दैत्याची मोठी यात्रासुद्धा भरते. गावातल्या लोकांचा या निंबा दैत्यावर प्रचंड विश्वास आहे आणि श्रद्धासुद्धा आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? त्याचबरोबर या गावाबद्दल तुम्हाला माहिती होतं का? कमेंट करून नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका, कारण आमच्या कमेंट बॉक्समध्ये हनुमानाला बंदी नाही आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या